लेडीज पोलीस अरे या ना पुढे ऐसा हो गया इधर आगे आओ ना पाग हमारी मांगे सर आप ही पूरी कर सकते, हमको इंसाफ चाहिए। हाँ, आरोपी को फांसी होना सर। आरोपीला पकडा आम्हाला खाली लय त्रास हे आम्ही सांगू शकत नाही, पण आम्ही निवेदन आपल्याला करणार आहे की आमची रक्षा आमच्या जीवाला आमच्या गळ्याला उधळपट्टी भले घूम रहे हैं ये आरोपी अभी तक कोई पकड़ा नहीं गया है सर, पकड़ो उनको सर। घर पे बुलवाना चला सर। हाथ से तो आरोपी अनामला न्याय घर तोड़ो सर। न्याय वाला इंसान तो कोई चला कायद्याने काय होईल ते सर्व होईल. आई बहिणीला सुद्धा त्रास आहे काय आई बहीण सर तो आरोपी आहे, जो आरोपी आहे ते बाहेरवरून काय बी करू शकतो, त्याची लय गुंडागिरी चालते आणि त्यांचे जे आहे पोरं ते चालत फिरत राहतात आणि कोणाला बी काय बी करू शकतात. आता आम्ही मीडियामध्ये आले तर आम्हाला पण जीवाला धोका आहे, ते काय बी करू शकतो. त्याला मेटो गुंडा आहे. अरे सर एक माझं 376चा मॅटर झाला होता 1 वर्षा अगोदर, त्याला आम्ही बोलत होते की ते घरी आहे, आम्ही बाजारपेठला जाऊन मी बोलत होती तर सर ते आहे त्यांना अरेस्ट करा. तर माझे 376 307 आणि 302च्या मॅटरमध्ये होतं, पण त्याने अरेस्ट नाही केलं. सर त्यांना ते टायमावर अरेस्ट केले तर आपले भुसावळचे पोलीस नाही तर आता हे तोमतनी आले असते. तर सर आम्हाला हेच विनंती आहे की तुम्ही त्यांना अरेस्ट करा आणि त्यांच्या गुंड्याला फिरता आणि त्यांना काही पॉलिटिक्स लोक पण सपोर्ट करत आहे, त्यांना काही भरपूर पॉलिटिक्स लोकांवर सपोर्ट करत आहे. तर सर आम्हाला हेच विनंती आहे की तुम्ही आमची मागणी करू. का कहना है आरोपी ने जो भी गुनाह किया है और सरेआम जो घूम रहे हैं उनको सजा दे, कानून उनको सजा दे और उनको फांसी की सजा दे. ये उदंडबाजी और ये दंडबाजी और गुंडागिरी नहीं चलेगी. सबको धोखा है सब, इनकी वजह से सबको धोखा है क्या? नहीं चलेंगी बिल्कुल, क्योंकि हम जो नीचे है हम अति गरीब लोग हैं, हम धनवान लोग नहीं है सर. जो हमको जो कोई भी आएगा बोल के जाएगा तो हम क्या करेंगे उसका? उदंडबाजी करने वालों को क्या करेंगे? कुछ नहीं कर सकते. जब इतने बड़े व्यक्ति को कुछ नहीं करे तो हम लोग क्या कर सकते हैं? हम आपके पास गुहार लगाने आए हैं कि दंड दो, गुनहगार को आरोपी को दंड दो, फांसी दो. आपके निवेदन में क्या क्या मांग लिखी है? फांसी की सजा होना चाहिए, फांसी की सजा, उनका घर टूटना उनका घर टूटना चाहिए और आरोपी अपने पकड़ा नहीं गया। इससे निवेदन है ज्यादा कुछ समझ नहीं, 2 शब्द के आगे धन्यवाद का बोल के मेरा बोलना. बस गुनेगारों को सजा चाहिए। चलो तू बोल बीच में थोड़ा सेंटर में आओ, सेंटर में कितनी बोलना हो. नमस्कार, जय हिंद. मी बोलते आम्रपाली भुसावळवरून. आमचे संतोष भाऊ दादा बारसे यांच्यासोबत लय वाईट झाला आणि ते खूप आम्हाला खूप दुःख आहे. जे आमच्या देवासारखे आम्हाला होते, जे आम्हाला जे देवासारखा सपोर्ट करत होते ते आमच्याकडनं हिसकून घेतले आणि ते आरोपी आहे त्यांना लवकरच्या लवकर अरेस्ट केला पाहिजे आणि ते त्यांची लय गुंडागिरी दादागिरी चालते. आतापर्यंत आमचे भुसावळचं वातावरण लय खराब होतं त्यांच्या कारण. तुम्हाला जळगाव पोलीसला आमच्या महाराष्ट्राची पोलीसला विनंती आहे की आरोपींना लवकर अरेस्ट करायला पाहिजे. आणि आता आम्ही जे पण बोलले आमच्या सर्वांना जीवाला धोका आहे, ते आता अरेस्ट नाही झाले. आणि माझे हे विनंती आहे की आरोपीला फाशी व्हायला पाहिजे. सर्वात मेन गोष्ट ते आहे की त्यांचे ते घर आहे त्यांच्यावर बुलडोजर चालायला पाहिजे. मला आपल्याकडनं हेच विनंती आहे. सबके घरों में बुलडोजर जय हिंद, जय भारत. निवेदन में सब लिखिएगा, ये तुम्हारा बोलना है. बोले ना और सर हे पण विनंती आहे उनको सबको पकड़ो, फांसी दो. सर त्यांच्या घरी आहे 8 खोलीवर ते आरोपी आहे. कुछ 15 बंगल्याला एक एक बोलो, एक जन कोई नहीं 8 खोलीवर 15 बंगल्यावर आणि ते 72 खोली आहे. बंटी पातोड, त्याची बायको फज्जोड सोनी पातोड, ते एक ते पुरांना चालवतं, त्याचा मोठा टार्गेट आहे सर.
ते काय बी करू शकतात. तर मी आणि माझ्या जीवाला भरपूर धोका झाला सर. त्यांनी माझ्यासोबत 1 वर्ष अगोदर 376 केले, पण त्यांना पण आपल्या भुसावळच्या पोलिसने अरेस्ट नाही केले. मी त्यांना जाऊन बोलत होतो पदार्पेटला, तिथे घरी त्यांना अरेस्ट करा, तर ते म्हणत होते आम्ही आता सध्या आम्ही काय करू शकत. आणि त्यांचे काही बाहेर पोरं फिरत आहे सर, त्यांचे काही बाहेर पोरं फिरत आहे, तर ते आम्हाला काय बी करू शकतात. आता आम्ही न्याय मागायला तर आमच्या जीवाला कोणाला बी काय होऊ शकतो. तर सर आम्हाला हेच आमच्याकडनं हेच विनंती आहे की तुम्ही आम्हाला न्याय द्या. जे बी कानून येऊ शकतो, कायदा येऊ शकतो, ते आम्हाला तेच विनंती आहे सर तुमच्याशी की तुम्ही हो सर. भाभी हाथ लगाओ तो, निवेदन दो, हाथ लगाते हाथ समय लगाओ थोड़ा सा निवेदन. सर लवकरच्या लवकर आरोपी अरेस्ट व्हायला. थोड़ा आगे. हाँ, तो दोस्तों, ये न्यूज़ चैनल हर वक्त आपकी आवाज़ को अपनी आवाज़ बनाएगा और हर खबर को सच के साथ आपके पास पहुंचाता रहेगा. हर खबर आपके पास पहुंच सके इसलिए इस चैनल को सब्सक्राइब, लाइक और शेयर ज़रूर कीजिए. फिर मुलाकात होंगी सच के साथ आपके पास नई खबर के साथ.